रवी चव्हाण आगे बढ़ो नाही, फक्त भाजपाच आगे बढ़ो असंच म्हटलं पाहिजे. आजच्या खरं तर व्यासपीठावरील सर्व मान्यवर, मी सर्वांची नावं घेतली तर बराच वेळ लागेल आणि मला फक्त 10 मिनिटं बोलायचं आहे. सन्माननीय व्यासपीठ आणि माझ्या समोर उपस्थित असणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित असणारे पत्रकार बंधू भगिनी, खरं तर या व्यासपीठावरील असणारे सर्व नेते मंडळी, मग त्यामध्ये असणारे नितीनजी असतील, देवेंद्रजी असतील, विनोदजी असतील, मी प्रत्येकाबद्दल माझ्या जीवनामध्ये घडलेले अनेक विषय जर मी सांगत राहिलो, रावसाहेबांच्या भाषेमध्ये गोष्ट सांगत राहिलो, तर तुम्हाला मी खरं सांगतो की मला आज या पदावरती किंवा माझी आज या पदावरती निवड जेव्हा झाली आहे, खरं तर भारतीय जनता पार्टी, माझ्या पार्टीने माझ्यावरती उपकार केले आहेत असं माझं स्वतःचं मत आहे. मी हे सांगतोय का सांगतोय, हे माझ्याबरोबर काम करणाऱ्या त्या वेळेच्या असंख्य कार्यकर्त्यांना याची जाण आहे. माझी ओळख ही भारतीय जनता पार्टी आहे. मी काय होतो आणि त्यावेळेचा काळ आणि आज एवढ्या मोठ्या पार्टीच्या प्रमुख पदावरती माझ्यासारख्या एका छोट्याशा 2002 साली पार्टीच्या कामाला सुरुवात केली आणि 2002 पासून काम करत करत एक सामान्य कुटुंबातील असणारा हा कार्यकर्ता आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचा अध्यक्ष होतो, हे दुसऱ्या कोणत्याच